या घरात जर हिस्सा फक्त तुमच्या थोरल्या मुलाचाच असेल, तर या घराची इज्जत वाचवण्याचा हक्क पण त्याचाच असायला पाहिजे. यापुढे माझ्याकडून कुठली अपेक्षा करू नका. सगळ्यांची नजर राधिकावर होती. तिच्या डोळ्यात राग होता. समोर खुर्चीवर बसलेले तिच्या सासऱ्यांचा चेहरा पडला होता. पण राधिका थांबली नाही. ती पुढे म्हणाली, ज्या सुनेने या घराला आपले मानले, आज तुम्ही तिच्याच नवऱ्याला परके बनवले. असं म्हणत ती खोलीत निघून गेली. तिचा नवरा दीपक मान खाली घालून उभा राहिला. 2-3 तासांपूर्वी घरात आनंदाचे वातावरण होते. गावात वकील आले होते. सगळ्यांना सांगितलं जात होतं की शंकररावांनी त्यांची सगळी शेतजमीन त्यांच्या थोरल्या मुलाच्या नागेशच्या नावावर केली आहे. हे ऐकून त्यांच्या थोरल्या सुनेच्या मायेच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की जणू तिने एखादी लढाई जिंकली आहे. घरची धाकटी सून राधिका किचनमध्ये जेवण बनवत होती. त्यावेळी तिला असं वाटलं की दोन्ही मुलांच्या नावावर समान वाटणे होतील. शेवटी दीपक त्यांचाच मुलगा होता. पण जेव्हा तिने बाहेर येऊन कागद बघितले, तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दीपक पण तिथेच बाजूला बसून सगळं बघत होता, पण काही बोलला नाही. तिने हळूच नवऱ्याला विचारत म्हणाली, दीपक, हे सगळं तुम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं का? दीपक नजर चोरून म्हणाला, बाबांनी मला थोड्या दिवसांपूर्वी सांगितलं होतं. राधिकाला सगळ्यात जास्त या गोष्टीचं वाईट वाटलं की तिच्या नवऱ्याला सगळं माहीत असून पण त्याने तिच्यापासून लपवून ठेवलं. संध्याकाळी तिची जाऊ माया घरात अशी फिरत होती जणू ती या घराची मालकीण आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारत म्हणाली, काही लोकांनी किती पण सेवा करू दे, पण मालक तोच बनतो ज्याच्या नशिबात लिहिलेलं असतं. राधिकाला कळत होतं की ती टोमणा कुणाला मारत आहे. त्यावेळी शांत बसणं तिने योग्य समजलं. पण रात्री जेव्हा तिने बघितले की तिचे सासरे आणि थोरला दीर समोर असलेली मोकळी जमीन विकण्याबद्दल बोलत आहेत, तेव्हा तिची सहनशक्ती संपायला लागली. तिला आठवायला लागलं की मागच्या 4-5 वर्षांपासून तिच्या नवऱ्याने दीपकने कितीतरी वेळा नोकरी सोडून घरची शेती केली होती. किती वेळा स्वतःच्या इच्छा स्वप्नांना मारून या घरासाठी पैसे बचत केले होते. पण आज असं वाटत होतं की त्या सगळ्या त्यागाची, बलिदानाची या लोकांच्या नजरेत किंमत शून्य आहे. रात्रभर राधिकाला झोप लागली नाही. तिला असं वाटत होतं की काहीतरी गोष्टी अशा आहेत ज्या तिच्यापासून लपवल्या जात होत्या. शेवटी तिचे सासरे अचानक एवढा मोठा निर्णय कसे काय घेऊ शकतात? आणि जर वाटण्या करायच्याच होत्या तर दोन्ही मुलांमध्ये बरोबर केल्या असत्या. तेव्हाच तिला एक अशी गोष्ट आठवली की त्याने तिच्या मनातला संशय अजूनच दाट केला. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या जावेला मायेला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकलं होतं की फक्त कागद आमच्या नावावर झाले ना, मग आम्ही सगळं आमच्या हिशोबाने करू. त्यामुळेच तर आम्ही नवरा बायको बाबांच्या होला हो देत असतो. त्यावेळी राधिकाने या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं नव्हतं. पण आज ते शब्द तिच्या कानात घुमत होते. राधिकाने त्याच रात्री मनात ठरवलं होतं की ती सगळे सत्य जाणून राहणार. मग त्यासाठी सगळ्या घराची इज्जत का चव्हाट्यावर येईना. झोप येत नसल्यामुळे ती पहाटे लवकर उठली. तिच्या मनात एकच गोष्ट घुमत होती की असं काय झालं की अचानक बाबांनी सगळी शेतजमीन एकट्या थोरल्या मुलाच्या नावावर केली. जर हा निर्णय त्यांनी विचार करून घेतला होता तरी पण तो चुकीचा होता. पण जर कोणी त्यांना फसवून किंवा गोड बोलून घ्यायला लावलं असेल तर सत्य सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे. सकाळी माया नेहमीप्रमाणे बाहेर अंगणात बसून चहा पित होती. चेहऱ्यावर तोच गर्व होता. राधिका शांतपणे तिच्या समोरून निघाली तर माया हसत म्हणाली, काही लोकांच्या नशिबात फक्त काम करणं आणि सेवा करणं लिहिलेलं असतं, पण त्यांचं नशीब कधीच बदलत नाही. आज राधिका पहिल्यांदा उलट उत्तर देत म्हणाली, नशीब बदलतं का नाही ते आत्ता नाही, नंतर समजेल, पण सत्य नक्की सगळ्यांच्या समोर येईल. हे ऐकून मायाचा चेहरा काही क्षण उतरला, पण तिने लगेच विषय बदलला. त्या दिवशी तिने तिच्या सासऱ्यांना दुपारच्या वेळी बँकेत जाताना बघितले. तिचा थोरला दीर नागेश पण काही कामासाठी बाहेर गेला होता. घरात फक्त राधिका आणि माया दोघीच होत्या. त्याचवेळी मायाच्या फोनवर फोन आला. फोन घेऊन ती तिच्या खोलीत गेली, पण दार पूर्ण बंद करायचं विसरली. राधिका त्यावेळी किचनमध्ये होती. तेवढ्यात तिच्या कानावर काही शब्द पडले. काळजी करू नकोस, जमिनीचे कागद पूर्ण करून झाले आहेत.
आता त्या म्हाताऱ्याला आपण हळूहळू करून यासाठी तयार करू आणि नंतर विकू, म्हणजे चांगले पैसे मिळतील. जमीन विकायची तयारी माझ्या नवऱ्याने कधीपासून चालू केली आहे. जमीन विकली की कुणाचा हिस्सा राहणार नाही. हे ऐकून राधिकाच्या हातातून भांडे पडता पडता वाचले. ती हळूच खोलीच्या दारात येत होती. तेवढ्यात तिची जाऊ फोन कट करून खोलीतून बाहेर आली. राधिका काही बोलली नाही, पण तिच्या मनातला संशय अजूनच दाट झाला होता. संध्याकाळी तिचे सासरे घरी आले तेव्हा त्यांच्या हातात गोळ्यांची पाकिटं होती. घराजवळ आले तशी त्यांना चक्कर आली. ते खाली पडता पडता वाचले. राधिकाने त्यांची अवस्था बघितली आणि पळत जाऊन त्यांना आधार दिला, पण तिची जाऊ आणि दीर त्यांच्याकडे बघून तसेच बसले. शंकरराव भरल्या आवाजात म्हणाले, राधिका, आज तू नसतीस तर मी पडलो असतो. त्यांचं बोलणं ऐकून तिचे मन तडफडून उठले. ज्या सुनेला कधीच आपलं मानलं नाही, आज पण तीच सून त्यांची सेवा करत होती. हे बघून शंकररावांना खूप वाईट वाटलं. रात्री जेव्हा तिचा नवरा दीपक घरी आला तेव्हा राधिका त्याच्याशी स्पष्ट मन मोकळेपणाने बोलत म्हणाली, दीपक, मला हे सांगा, बाबांनी अर्धी जमीन तुमच्या नावावर का केली नाही? बायकोचं बोलणं ऐकून दीपक थोडा वेळ शांत बसला आणि नंतर म्हणाला, दादाने बाबांना समजावले की मी कुठेही नोकरी करू शकतो, स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, पण शेती तो एकटा सांभाळणार आहे. हे ऐकून राधिका म्हणाली, अहो, पण तुम्हाला ही गोष्ट खरी वाटत आहे का? हे ऐकून दीपकने मान खाली घातली. राधिका पुढे म्हणाली, जर शेतीच करायची गोष्ट आहे तर मागच्या 5 वर्षापासून शेतीत मेहनत कोण करत आहे? तुम्ही का नागेश दादा? याचं दीपकजवळ काहीच उत्तर नव्हतं. त्या रात्री पहिल्यांदा दीपकच्या मनात पण संशय निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी गावातले सगळ्यात जुने आणि अनुभवी वकील त्यांच्या घरी अचानक आले. त्यावेळी शंकरराव बाहेर आले नव्हते. त्यामुळे त्यांनी राधिकाला विचारलं, शंकरदादा घरी आहेत का? त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राधिकाने त्यांना बसायला सांगितलं आणि पाणी घेऊन आली. त्यांच्याशी बोलता बोलता तिला वकिलांच्या तोंडातून एक अशी गोष्ट निघाली ती ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ते वकील म्हणाले, मला आजपर्यंत हे समजलं नाही की शंकरदादाने एवढ्या लवकर त्या कागदांवर सही का केली, कारण अगोदर तर ते जमीन दोन्ही मुलांना समान देण्याबद्दल बोलत होते. हे ऐकून राधिकाचे मन जोरजोरात धडधडायला लागले. ती मनात म्हणाली, म्हणजे काही महिन्यांपूर्वी बाबांचा निर्णय अगदी वेगळा होता, मग अचानक असं काय झालं की सगळं बदलून गेलं? त्याच वेळी बाहेरून मायाचा आवाज ऐकू आला. ती गडबडीत घरात आली आणि वकिलांना बघून तिचा चेहरा पांढरा पडला. ते बघून राधिकाला पक्की खात्री झाली की काहीतरी गडबड घोटाळा नक्कीच चालू आहे. मायाचा चेहरा बघून समजत होतं की वकील घरी आलेले तिला अजिबात आवडले नव्हते. ती जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अहो वकील साहेब, तुम्ही पण जुन्या गोष्टी घेऊन काय बसलेला असता? बाबांनी जे काही केलं आहे ते अगदी विचारपूर्वक केलं आहे. पण ते वकील साहेब सरळ उत्तर देत म्हणाले, मी तर या गोष्टीमुळे खूप हैराण आहे सुनबाई, की मागच्या वेळी शंकरदादा माझ्याजवळ आले होते तेव्हा तर बोलले होते की माझ्या दोन्ही मुलांना समान वाटण्या मिळणार. हे ऐकून मायाने लगेच विषय बदलला आणि त्यांना चहा नाश्त्याबद्दल विचारायला लागली. पण राधिकाला समजलं होतं की कुठेतरी पाणी नक्कीच मुरत आहे. त्या रात्री ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, जर अजून पण तुम्ही शांत बसला तर आयुष्यभर पश्चाताप करायला लागेल. दीपक पहिल्यांदा गंभीर दिसत होता. तो म्हणाला, मला पण काहीतरी चुकीचं घडल्यासारखं वाटत आहे. दुसऱ्या दिवशी शंकरराव गावातल्या दवाखान्यात गेले होते आणि राधिका त्यांच्या खोलीची साफसफाई करत होती. तेवढ्यात कपाटाच्या मागे एक जुनी फाईल पडलेली तिने बघितली. तिने ती फाईल बाहेर काढली आणि उघडली तर त्यात कागद होते. तिने ते वाचायला सुरुवात केली. तसतसे तिचे डोळे मोठे व्हायला लागले. ते जमिनीचे जुने कागद होते. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की 5 एकर जमिनीची वाटणी दोन्ही मुलांमध्ये समान करायची. ते वाचून राधिकाचे काळीज धडधडायला लागले. ती मनात म्हणाली, म्हणजे याचा अर्थ वकील साहेब खरं बोलत होते. काही महिन्यांपूर्वी बाबांचा निर्णय खूप वेगळा होता, मग अचानक सगळं कसं बदललं? त्यातून अजून एक कागद खाली पडला.
ते बँकेच्या कर्जाचे नोटीस होते. त्यावर तिच्या थोरल्या दिराचे नागेशचे नाव होते आणि त्यावर कर्जाची रक्कम बघून तिचं डोकं चक्रावून गेलं. राधिका खूप वेळ त्या कागदांना बघत राहिली. आता सगळं काही तिच्या डोळ्यासमोर हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं होतं. तिचा दीर खूप मोठ्या कर्जात बुडाला होता आणि जमीन जर त्याच्या नावावर झाली नाही तर तो त्या कर्जातून बाहेर येऊ शकत नाही. दुपारी तिचे सासरे घरी आले तशी तिने ती फाईल आणून सासऱ्यांच्या समोर ठेवली. ती फाईल बघून त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ते घाबरून म्हणाले, राधिका, तुला ही फाईल कुठे सापडली? राधिका म्हणाली, बाबा, प्रश्न हा नाही की मला ती फाईल कुठे मिळाली, तर प्रश्न हा आहे की तुम्ही तुमचा निर्णय का बदलला. तिचे सासरे खूप वेळ शांत बसले. त्यांचे डोळे भरून आले. ते हळू आवाजात म्हणाले, राधिका, माझ्याकडून चूक झाली. हे ऐकून राधिका आणि दीपक दोघेही स्तब्ध उभे राहिले. तिचे सासरे पुढे म्हणाले, नागेश आणि माया थोड्या दिवसांपूर्वी माझ्याजवळ आले होते. नागेश म्हणाला होता की बाबा, माझ्यावर थोडं कर्ज आहे आणि जर जमीन माझ्या नावावर झाली नाही तर गावात कुटुंबाची बदनामी होईल. पण त्यावेळी त्यांनी कर्जाची खरी रक्कम सांगितली नव्हती. त्याने हा पण विश्वास दिला की जमीन फक्त त्याच्या नावावर होईल आणि नंतर दोन्ही भावात बरोबर वाटणे होतील. मी त्याच्या बोलण्यात आलो, पण आता मला समजलं आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. त्या लोकांनी खूप चालाकीने कर्जाच्या नावावर जमीन त्याच्या नावावर करून घेतली. तेवढ्यात बाहेरून जोरजोरात आवाज यायला लागला. नागेश आणि माया दोघं कुठल्या तरी गोष्टींवरून भांडत होती. घरातले सगळे बाहेर आले तर गावातला एक माणूस घरी येऊन पैसे मागत होता. रागात तो सगळ्यांच्या समोर म्हणाला, नागेश, तू कधीपर्यंत टाळणार आहेस? सगळ्या गावाला माहीत आहे तू जमीन विकून पैसे देणार आहेस. हे ऐकून शंकरराव सुन्न झाले. त्यांची नजर सरळ थोरल्या मुलाकडे गेली. आज सगळ्या कुटुंबासमोर सत्य उघडायला लागलं. जे लपवण्यासाठी एवढा मोठा प्लॅन केला होता. त्या माणसाचे बोलणे ऐकून शंकररावांचे हातपाय थरथरू लागले. ते रागात नागेशकडे बघून म्हणाले, नागेश, हे खरं आहे का? तू जमीन विकणार आहेस? नागेशच्या तोंडातून आवाज बाहेर येत नव्हता. माया पण काही बोलू शकत नव्हती. तो माणूस म्हणाला, काका, सगळ्या गावाला ही गोष्ट माहीत आहे. खूप लोकांकडून याने पैसे उसने घेतले आहेत. सगळ्यांना त्याने हेच सांगितलं आहे की जमीन विकून पैसे देणार आहे. शंकररावांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनी कधी विचार पण केला नव्हता की ज्या मुलावर विश्वास ठेवून त्यांनी सगळी जमीन त्याच्या नावावर केली होती, तोच मुलगा त्यांना एवढा मोठा धोका देईल, त्यांचा विश्वासघात करेल. ते भरल्या आवाजात म्हणाले, म्हणजे नागेश, तू माझा वापर केलास? नागेश मान खाली घालून उभा होता. माया म्हणाली, बाबा, आम्ही मजबूर होतो. यांच्यावर खूप कर्ज झालं होतं. राधिका आज पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, ताई, तुम्ही लोक मजबूर होता की लालची? कर्ज तुम्ही घेतलं होतं तर तुमच्या वाटणीची जमीन आहे ती विकून फेडायचं होतं. त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांची वाटणी पण गिळणार आहात का? सगळे लोक आपापसात चर्चा करायला लागले. राधिका म्हणाली, ताई, फक्त कर्जाची गोष्ट असती तर सगळ्या कुटुंबाने तुम्हाला फेडायला मदत केली असती. पण तुम्ही बाबांना धोक्यात ठेवून माझ्या नवऱ्याचा हक्क हिसकावून घेतला. दीपक पण आज शांत बसला नाही. तो म्हणाला, दादा, मी तुझा दुश्मन नव्हतो. एकदा याबद्दल माझ्याशी बोलला असता, पण तू तर मला तुझा भाऊ पण समजला नाहीस. त्याचं बोलणं ऐकून नागेशच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याला समजलं होतं की त्याची चूक फक्त विश्वासघात करून जमीन घेणे नव्हती, तर त्याने नात्यांचा पण अपमान केला होता. शंकरराव मोठ्या आवाजात आणि स्पष्ट शब्दात म्हणाले, ज्या निर्णयाने माझ्या घराचे तुकडे केले तो निर्णय आजपासून रद्द करणार आहे. दुसऱ्या दिवशी शंकरराव गावातल्या त्यांच्या जुन्या वकील मित्राकडे गेले. जुने सगळे कागद रद्द केले आणि जमिनीची वाटणी दोन्ही मुलात बरोबरीने करण्याचा निर्णय घेतला. पण शंकरराव यावरच थांबले नाहीत. ते थोरल्या मुलाला आणि सुनेला म्हणाले, तुमची वाटणी तुम्हाला मिळेल, पण तुमचे कर्ज तुमचे तुम्ही फेडायचं आहे. स्वतःच्या कर्जाचं ओझं दुसऱ्यांच्या खांद्यावर टाकणे योग्य नाही. हळूहळू नागेशने त्याच्या चुका सुधारायला सुरुवात केली. त्याचे फालतू खर्च कमी केले
आणि मेहनत करून हळूहळू कर्ज फेडायला सुरुवात केली. एक दिवस सगळे कुटुंब एकत्र बसले होते. तेव्हा शंकरराव त्यांच्या धाकट्या सुनेकडे राधिकाकडे बघून म्हणाले, या घराला तुटण्यापासून वाचवण्याचे काम माझ्या पोटच्या मुलांनी नाही, तर माझ्या या लाडक्या सुनेने केले. जर त्या दिवशी तू शांत बसली असतीस तर कदाचित आपले घर तुटले असते. त्यांचं बोलणं ऐकून राधिका हसली. राधिका म्हणाली, बाबा, आता मला घरात पण वाटणी हवी आहे. मी आता या लोकांच्या सोबत अजून नाही राहू शकत. तिचे सासरे थोडा वेळ शांत बसले आणि नंतर म्हणाली, सुनबाई, मी जिवंत असेपर्यंत या घराच्या वाटण्या होणार नाहीत. राधिका म्हणाली, पण बाबा, माझ्या नवऱ्यासोबत धोका झाला होता. त्यांचा हक्क हिसकावून घेतला जात होता. आता मी एकत्र नाही राहू शकत. शंकररावांनी घराच्या वाटण्या केल्या आणि स्वतः थोरल्या मुलाकडे राहायला गेले. काही महिन्यातच नागेशने त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडले. जेव्हा हे राधिकाला समजले तेव्हा तिला खूप दुःख झालं. पण ती नंतर मनात म्हणाली, वाईट कर्माचे फळ वाईटच असते. जो हक्क धोका देऊन हिसकावून घेतला जातो तो जास्त दिवस टिकत नाही. आणि जे लोक लालची होऊन आपल्याच माणसांना कमजोर समजतात त्यांना एक दिवस त्यांच्या कर्माचा हिशोब नक्कीच द्यायला लागतो.